हाय नमस्कार सगळ्यांना. तर पाऊस येतोय थोडासा रिमझिम रिमझिम. तर शिव म्हणली मम्मीने बोलावलंय तुम्हाला तिकडं चला. तर अश्विनी ताईची वाईफ गाडी घेऊन आली. 2-4 दिवस झाले गेलो नाही तिकडं. त्या बी आल्या नव्हत्या, इकडं काम चाललं असेल त्यांचं, त्याच्यामुळं रिमझिम येते. आज काय बापू सोडवाय नाही तर आम्ही दोघी स्कूटीवरच जाणार आहे. लाकडीला गेली होती, बाजार आणला, बाजार नव्हता ती. 2-3 दिवस झाले इकडंच धावपळ सकाळचं आणीन म्हणलं, तिकडून पण काय आणायला जमत नव्हतं. त्याच्यामुळं म्हणलं आता ह्यांचं ताईंचं उरकुस तर म्हणलं बाजार घेऊन पटापटा आवरलं. मस्तपैकी घर बघा कसं छान दिसतंय, तुम्हाला दाखवते. ओ ताई काय करताय? शिव म्हणली मम्मीने बोलवलंय तुम्हाला. काय करताय? झालं का स्वयंपाक? हा काम झाले, भांडी धुणं राहिले. होय, पाऊस तर यायला लागला रिमझिम रिमझिम. पाऊस चालू आहे. तर असू द्या, बघा दाखवते मी तुम्हाला काय दिवसभराचा व्हिडिओ. व्हिडिओ बघायचा आपल्या छान असतात. केलाय हॉटेलवरच टाकत जा व्हिडिओ. हा काल काय झालं म्हणजे टाकला थोडाफार, पण वाईज गडबडीत होतो, बायकाच जास्त नव्हत्या ना, त्याच्यामुळे भाकरीला सकाळपासून बसलो होतो. ती डायरेक्ट लय काल कंटाळा आला होता. हा बघू जमलं येत जाईल माझं काम. हा येत जावा की तुम्ही, बराच दिवस झाला गाडीच नाही आपल्याला जायला. आज तर गाडीच नव्हती, बापू नव्हतं, मग ताईंनी स्कूटी आणली वाटतं तिकडून. चार्जर बी नाही त्याला. आपली गाडी होती पांढरी, मग आपण तिघीच जात जा. तर ह्यांनी गाडी घेतली, आता आमची स्कूटी जी आहे का नाही, डायरेक्ट ती म्हणलं नवी करून देજો, तुला आणून देतो, मग तिघी जात जा. मग काय भाऊजींनी गाडी घेतली आता नवीन, तुम्ही बघितलंच असन. बायका येत होते की पण येतात की, पण काल काय झालं, 3 बायका आल्या, म्हणल्या येतो, आणि ऐन वेळी म्हणल्या आता आजच्या दिवस राहू द्या, उद्यापासून येतो, अशा करतात बायका. त्याच्यामुळं अजून वाईज रुटीनला लागूच तर 1-2 महिने वाईज बायांचं तसं जजमेंट होतंय सारखं. कंपल्सरी अशा बांधील आता दगा नाही दिली पाहिजे, तर मग बायांवर सगळं अवलंबून आहे. भाकरी जर नाही तर मग कशाचं. काल शेगडी बघितली का, छान होत्या त्याच्या भाकरी. आता शेगडी आणली ना त्याच्यामुळे तर काय चूल पण नाही. त्याच्यावर एकदा 4-4-5-5 भाकरी भाजतात. आणि ती म्हणजे त्याच्यावर असं उलटी पालटी करायची, इकडं इस्त्या म्हणजे हाराला लावायची खाली, आणि कडक होती एकदम मस्त. आणि हार तर असतोच आहे. मग तसं करायचंय, त्याच्यामुळं कमी बायका असल्या तर. ताईंची अशी बेडरूम आहे ना, मला अशी आवडते ना, लय छान आहे. असं आतून त्यांनी पीओपी वगैरे केलंय, मस्त वाटतंय असं. 2 वर्षात सगळ्यांच्या आशीर्वादाने ऋतुजाचं पण घर लवकर होता. ऋतुजाचा बायचा सगळ्यांचा नाही असं म्हणजे स्वप्नातलं घर खरंच कसं असतं, भाऊजी आधी म्हणायचं ना व्हिडिओ, सेम तसंच. असं म्हणजे मी सावळाला गेली ना माहेराला, आमच्या वहिनी तर सारखा तुमच्या घराचा व्हिडिओ बघते, तर असं म्हणजे म्हणतात खरंच असं आहे का हो ताई आतनं. म्हणलं खरंच असं आहे, म्हणलं ती दाखवतात तसंच आहे सेम. म्हणलं मी 2-3 वेळा गेली, फक्त ही लाइटिंग ही पीओपी केल्यापासून ते पहिल्यांदा त्या दिवशी आली होती, आता दुसऱ्यांदा आली. असं म्हणजे लाइटिंग ही असल्या मस्त वाटतंय. तर असू द्या, बघा कसा वाटला व्हिडिओ माझा. आणि बाय बाय, सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा.